बेडूक आणि चिमणी सर्वांनी मिळून ठरवलं की हत्तीला धडा शिकवायचा। सुतार पक्ष्याने मधमाशीला सांगितलं की ती हत्तीच्या कानाजवळ जाऊन गोड गोड गुणगुण करावी, म्हणजे हत्ती झोपेल। योजनेनुसार चिमणी आणि सुतार पक्षी एकाच वेळी त्यांच्या टोकदार चोचांनी हत्तीच्या डोळ्यांवर हल्ला करतील आणि हत्ती आंधळा होईल। नंतर पाणी शोधण्यासाठी आंधळा हत्ती इकडे तिकडे भटकू लागेल। तेव्हा बेडूक दलदलीत लपून बसलेला असेल आणि टरटर आवाज करेल। बेडुकाचा आवाज ऐकून हत्तीला वाटेल की तिथे पाणी आहे आणि तो तिकडे जाताच दलदलीत अडकून मरेल। अशा प्रकारे त्या दुष्ट हत्तीचा अंत झाला। चिमणी आणि चिमण्याची अंडी तर पुन्हा येणार नव्हती, पण हत्तीच्या मरणामुळे जंगलातल्या इतर प्राण्यांना त्याच्या त्रासातून मुक्ती मिळाली। जंगलातले सर्व पक्षी आणि प्राणी त्या छोट्याशा पक्ष्यांचे आणि प्राण्यांचे आभार मानू लागले।